नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 क्लास 8 मॅथ्स पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न बघूया. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 9/37. आता या ठिकाणी हा जो रॅशनल नंबर दिलेला आहे, या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. म्हणजेच आता या ठिकाणी हा जो 9 नंबर आहे, या 9 नंबरला आपल्याला 37 या नंबरने डिव्हाइड करायचा आहे किंवा भागाकार करायचा आहे. आता या ठिकाणी हा जो 9 नंबर आहे हा 37 नंबरपेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी आपण एक 0 लावून घेतलं. या ठिकाणी 0 लावला म्हणून या ठिकाणी 0चा भाग दिला आणि डेसिमल पॉइंट लावून घेतला. आता 37च्या टेबलमध्ये किंवा 37च्या पाढ्यामध्ये आपल्याला 90 नंबरपेक्षा लहान संख्या शोधायची आहे. आता 37 वजा 37 घेतले तर ते 90 पेक्षा किंवा 90 पेक्षा लहान नंबर मिळतो, म्हणून 37 2 जा करून घेऊ. 2 7 जा 14 कॅरी 1, 2 3 जा 6 आणि 1 7. या ठिकाणी 74 ही जी संख्या आहे ही 90 पेक्षा लहान मिळालेली आहे, म्हणून 37 2 जा या ठिकाणी 74 लिहून घेतले. आता दोन्ही संख्यांची आपण सबट्रॅक्शन करून घेऊ. 10 - 4 6 या ठिकाणी राहिला 8 8 - 7 1. आता या ठिकाणी ही जी 16 ही संख्या मिळालेली आहे ही 37 संख्येपेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा 0 लावून घेतला. आता या ठिकाणी मिळालेली संख्या आहे 160. आता 160 नंबरपेक्षा लहान संख्या आपल्याला 37च्या टेबलमध्ये शोधायची आहे. आता या ठिकाणी 37 4 जा करून घेऊ. 37 × 4 करून घेणार. 4 7 जा 28 कॅरी 2, 4 3 जा 12 प्लस 2 14. म्हणजे आपल्याला मिळालेली संख्या आहे 148. या ठिकाणी ना 37 4 जा या ठिकाणी -148. दोन्ही संख्यांचे आपण सबट्रॅक्शन करून घेणार. या ठिकाणी 10 - 8 2, 5 - 4 1. या ठिकाणी 1 - 1 0. पुन्हा मिळालेली संख्या आहे 12. 12 ही जी संख्या आहे ही 37 पेक्षा लहान आहे, म्हणून पुन्हा या ठिकाणी आपण 0 घेतला. आता मिळालेली संख्या आहे 120. आता 120 संख्येपेक्षा छोटा नंबर आपल्याला शोधायचा आहे. तो कोणाच्या टेबलमध्ये? तर 37च्या टेबलमध्ये. 37 3 जा करून घेणार. 3 7 जा 21 कॅरी 2, 3 3 जा 9 प्लस 2 11. 111 संख्या मिळालेली आहे, म्हणजे या ठिकाणी 37 3 जा -111. दोन्ही संख्यांची जर सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आपल्याला फक्त 9 ही संख्या मिळालेली आहे. या ठिकाणी 0 0 फक्त काय संख्या मिळालेली आहे? 9. आता जर या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी 0 लावून घेतला तर या ठिकाणी मिळालेली संख्या आहे 90. आता ही जी 90 संख्या आहे, पुन्हा या ठिकाणी 90 संख्या आहे, या ठिकाणी सुद्धा 90 संख्या मिळालेली आहे. म्हणजे जर आता पुढे आपण भागाकार करायचं ठरवलं तर पुन्हा आपल्याला हाच भागाकार मिळणार. हे डिव्हायडेशन केल्याच्या नंतर हाच नंबर आपल्याला या ठिकाणी मिळत जाणार. बघा पुन्हा 37 2 जा -74. पुन्हा या ठिकाणी 16 राहिले, पुन्हा 0 घेणार. 37 4 जा -148. पुन्हा 12 राहिले, पुन्हा 0 घेणार. म्हणजे या ठिकाणी 2 4 3 2 4 3 या ठिकाणी आपल्याला 243 ही संख्या आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी मिळत जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण या रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये रूपांतर या प्रकारे लिहून घेणार. 9/37 = 0.243. आता या ठिकाणी 243 ही संख्या पुन्हा पुन्हा मिळत जाणार आहे, म्हणून या ठिकाणी या संख्येच्या वरती आपण या प्रकारे बार लावून घेणार. म्हणजे या उदाहरणाचं जे उत्तर आहे, आन्सर आहे, ते काय मिळालं आपल्याला? 9/37 = 0.243. त्यावरती आपण काय लावून घेतला? बार. बार यासाठी लावला कारण ही संख्या आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत जाणार आहे म्हणून. दुसरं उदाहरण बघूया. 18/42. आता या ठिकाणी हे जे रॅशनल नंबर दिलेला आहे, ह्या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. सुरुवातीला या नंबरचं डिव्हायडेशन करायच्या आधी याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये करून घेणार. बघा, ह्या ज्या दोन्ही संख्या आहे ह्या 6च्या टेबलमध्ये येणाऱ्या संख्या आहे, म्हणून या दोन्ही संख्यांना आपण 6 ने डिव्हाइड करून घेऊ. 6 3 जा 18, 6 7 जा 42. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या मिळालेली आहे 3/7. देअरफॉर
3/7 ही जी संख्या आहे, हा जो रॅशनल नंबर आहे, याचं कन्व्हर्जन आता आपण डेसिमल फॉर्म मध्ये करणार. कारण ही जी संख्या दिलेली होती 18/42 ह्याच संख्येचं रूपांतर आपण शॉर्ट फॉर्म मध्ये करून घेतलेलं आहे, दॅट इज 3/7. बघा आता या ठिकाणी 3 या नंबरला आपल्याला 7 या नंबरने डिव्हाइड करायचं आहे. आता हे डिव्हायडेशन आपण कसे करणार? आता या ठिकाणी 3 ही जी संख्या आहे ही 7 या नंबरपेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी आपण 0 लावून घेतलं, या ठिकाणी 0 लावून घेतला, म्हणून या ठिकाणी आपण 0 लावला, या ठिकाणी दशांश चिन्ह लावलं. आता 7 4 28 दोन्ही नंबरची आपण सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आपल्याला रिमाइंडर उरला 2. या ठिकाणी पुन्हा आपण 0 लावून घेणार. आता 20 नंबरपेक्षा आपल्याला थोडी लहान संख्या शोधायची, ती 7च्या टेबलमध्ये. 7 2 -14 दोन्ही संख्यांची आपण सबट्रॅक्शन करून घेतली. 20 - 14 केलं तर या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाली 6. या ठिकाणी आपण पुन्हा 0 लावून घेणार, संख्या मिळाली 60. आता 60 नंबरपेक्षा आपल्याला लहान संख्या शोधायची आहे 7च्या टेबलमध्ये. 7 8 -56 पुन्हा दोन्ही संख्यांची आपण वजाबाकी करून घेणार. 60 - 56 केलं तर या ठिकाणी आपल्याला संख्या मिळालेली आहे 4. पुन्हा या ठिकाणी आपण 0 लावून घेतला, संख्या काय मिळाली आपल्याला? 40 ही संख्या मिळाली. आता 40 या संख्येपेक्षा लहान संख्या शोधणार आपण 7च्या टेबलमध्ये. 7 5 35 दोन्ही संख्यांची आपण पुन्हा सबट्रॅक्शन करून घेणार, मायनस करून घेणार. 40 - 35 केलं तर या ठिकाणी आपल्याला 5 हा रिमाइंडर मिळाला. या ठिकाणी आपण पुन्हा 0 लावून घेणार. 0 लावल्याच्या नंतर 50 नंबरपेक्षा आपण लहान संख्या शोधणार आहोत. आता 7च्या टेबलमध्ये 7 7 49 पुन्हा दोन्ही संख्यांची आपण सबट्रॅक्शन करून घेतली. 50 - 49 केलं तर या ठिकाणी राहिली संख्या 1. या ठिकाणी आपण 0 लावून घेतला. आता 10 नंबरपेक्षा लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. 7 1 7 आता 10 - 7 केल्याच्या नंतर बाकी मिळाली आपल्याला 3. या ठिकाणी रिमाइंडर मिळाला 3. पुन्हा आपण 0 ही संख्या घेतली. या ठिकाणी नंबर काय मिळाला? 30. इथे सुद्धा नंबर काय होता? 30. म्हणजे या ठिकाणी 30 या नंबर पासून पुन्हा जसं आपण डिव्हायडेशन करत आलो, पुन्हा तेच डिव्हायडेशन रिपीट होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे डिव्हिजन जे आहे, हा भागाकार जो आहे तो स्टॉप करणार आहोत. का स्टॉप करणार आहोत? कारण आता या ठिकाणी 30 संख्या आहे, या ठिकाणी सुद्धा 30 संख्या आहे. म्हणजे पुन्हा याच प्रोसेसने हे सर्व चालू राहणार आहे. म्हणजे हाच भागाकार पुन्हा आपल्याला मिळत जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे? 18/42 = 0.428571. हाच नंबर आता रिपीट होत जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण याच्यावरती या प्रकारे बार लावून घेतला. म्हणजे या 18/42 या रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन काय मिळालं आपल्याला? तर 0.428571. त्याच्यावरती काय लावून घेतला आपण? बार. अशा प्रकारे हे दुसरं उदाहरण या ठिकाणी संपले. तिसरं उदाहरण बघणार आहोत 9/14. आता या ठिकाणी 9/14 हा जो रॅशनल नंबर आहे, या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. या ठिकाणी आता आपल्याला 9 या नंबरला आपल्याला 14 या नंबरने डिव्हाइड करायचं आहे. सुरुवातीला 9 हा जो नंबर आहे हा 14 नंबरपेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी आपण हा 0 लावून घेतला. या ठिकाणी 0 लावला, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण 0 लावून डेसिमल पॉइंट लावून घेतला. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? हा जो 90 नंबर आहे, या 90 नंबरपेक्षा लहान संख्या आपल्याला 14च्या टेबलमध्ये शोधायची आहे. आता 14 6 मिळतात आपल्याला 84. दोन्ही नंबरचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. 10 - 4 6 आणि या ठिकाणी 8 - 8 0. या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाली आहे 6. या ठिकाणी पुन्हा आपण 0 लावून घेतला. आता आपल्याला संख्या मिळाली आहे 60. 60 नंबरपेक्षा आपल्याला लहान संख्या शोधायची आहे 14च्या टेबलमध्ये. 14 4 56. दोन्ही नंबरची आपण सबट्रॅक्शन करून घेतली तर संख्या मिळाली आपल्याला 4. या ठिकाणी पुन्हा आपण 0 लावून घेतला. या ठिकाणी संख्या काय मिळाली आपल्याला? 40. 40 नंबरपेक्षा आपल्याला लहान संख्या शोधायची आहे 14च्या टेबलमध्ये. 14 2 28.
दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन करून घेणार. 10 - 8 2 आणि 3 - 2 1. या ठिकाणी आपण पुन्हा 0 लावून घेणार. संख्या मिळाली आपल्याला 120. आता 120 संख्येपेक्षा आपल्याला 14च्या टेबलमध्ये लहान संख्या शोधायची आहे 120 पेक्षा. 14 8 जा -112. दोन्ही संख्यांची आपण सबट्रॅक्शन करून घेणार. या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन केल्यानंतर या ठिकाणी संख्या मिळणार 8. आता या ठिकाणी पुन्हा आपण 0 घेणार. संख्या मिळाली आपल्याला 80. आता 80 संख्येपेक्षा आपल्याला 14च्या टेबलमध्ये लहान संख्या शोधायची आहे. 14 5 जा 70. दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला संख्या मिळाली या ठिकाणी 10. आता 10 संख्या मिळाली. पुन्हा या ठिकाणी आपण 0 लावून घेणार. आता संख्या मिळाली आपल्याला 100. 100 नंबरपेक्षा लहान संख्या आपल्याला 14च्या टेबलमध्ये शोधायची आहे. 14 7 जा 98. पुन्हा दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिमाइंडर मिळाला 2. या ठिकाणी पुन्हा आपण 0 लावून घेतला म्हणजे संख्या मिळाली आपल्याला 20. आता 20 संख्येपेक्षा 14च्या टेबलमध्ये लहान संख्या कोणती तर 14 1 जा 14. 20 - 14 केलं तर आपल्याला या ठिकाणी संख्या मिळाली 6. पुन्हा आपण या ठिकाणी 0 लावून घेणार. 0 लावल्याच्या नंतर संख्या मिळाली 60. बघा या ठिकाणी सुद्धा 60 संख्या आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 60 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी या सेकंड स्टेप पासून पुन्हा आपल्याला हा जो डिव्हायडेशन आहे पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 14 6 जा 84 घेतले. नंतर या ठिकाणी 4 नंबर पासून आपलं जे भागाकार आहे तो रिपीट होणार आहे या नंबर पासून पुढे. म्हणून आता या ठिकाणी आपण हे डिव्हायडेशन आहे या ठिकाणी स्टॉप करणार. स्टॉप का करणार कारण या ठिकाणी हा 60 नंबर रिपीट होत आहे. 60 नंबर या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा 60 होता. म्हणजे पुन्हा जशी ही प्रोसेस आहे तशीच पुन्हा चालू राहणार. म्हणून या ठिकाणी आपण इथपर्यंत हा भागाकार करून घेतला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळाला आहे म्हणून 9/14 = 0.642851. आता या ठिकाणी आपण बार लावणार 4 पासून कारण 4 पासून हा जो भागाकार आहे तो रिपीट होणार आहे. म्हणजे ही 4 ही संख्येपासूनच आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळत जाणार आहे. पुढे आपल्याला संख्या मिळाली असती 428571 428571 या प्रकारे. म्हणून या ठिकाणी आपण हा बार लावून घेतलेला आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत -103/5. आता या ठिकाणी निगेटिव्ह नंबर जरी दिलेला असेल तरी आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर लिहायचा आहे आणि त्याला आपल्याला 5 या नंबरने डिव्हाइड करायचा आहे. म्हणजे 103 या नंबरला आपण 5 या नंबरने डिव्हाइड करणार आहोत. आता 5 2 जा 10. या ठिकाणी 0 0. पुढचा जो नंबर होता त्याला खाली उतरवून घेतला आपण. पुढचा नंबर आहे 3. आता या ठिकाणी 3 हा जो नंबर आहे तो 5 पेक्षा लहान आहे. म्हणून या ठिकाणी आपण 0 लावून घेतला. या ठिकाणी 0 लावला म्हणून या ठिकाणी सुद्धा 0 लावून आपण डेसिमल पॉइंट लावला. आता 5 6 जा 30. या ठिकाणी 0 0 आपल्याला रिमाइंडर मिळालेला आहे. म्हणून या ठिकाणी -103/5 = 20.6 हे आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला आहे -103/5 = 20.6. परंतु या ठिकाणी निगेटिव्ह साईन होतं म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण हे निगेटिव्ह साईन लावून घेणार. म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला -20.6. पुढचं उदाहरण पाहणार आहोत -11/13. आता या ठिकाणी आपण या ठिकाणी निगेटिव्ह नंबर न लिहिता पॉझिटिव्ह नंबर लिहून घेतला. 11 नंबरला आपल्याला 13 या नंबरने डिव्हाइड करायचं आहे. 11 ही जी संख्या आहे ही 13 पेक्षा लहान आहे. म्हणून या ठिकाणी आपण 0 लावून घेतला. या ठिकाणी 0 दिला म्हणून 0 लावून डेसिमल पॉइंट लावून घेतला. 13 8 जा -104. दोन्ही संख्यांची आपण सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आपल्याला 6 हा नंबर मिळाला. 6 ही जी संख्या आहे ही 13 पेक्षा लहान आहे. म्हणून या ठिकाणी आपण 0 लावून घेतला. संख्या मिळाली 60. आता 13 4 जा -52. दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन करून घेतली तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 8. पुन्हा 0 लावून घेतला कारण 8 ही संख्या 13 पेक्षा लहान होती. आता संख्या मिळाली 80.
आता 80 या संख्येपेक्षा आपल्याला 13च्या टेबलमध्ये लहान संख्या शोधायची आहे, तर 13 सिक्स मायनस 78. दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी रिमाइंडर राहिला 2. आता या ठिकाणी आपण 0 लावून घेणार. संख्या मिळाली आपल्याला 20. आता 13 वनजा मायनस 13. आता या ठिकाणी 20 मायनस 13 या दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी रिमाइंडर मिळाला 7. पुन्हा आपण 0 लावून घेतला. संख्या मिळाली आपल्याला 70. आता 13 फाइव्ह मायनस 65. आता या ठिकाणी 13च्या टेबलमध्ये आपण 70 पेक्षा लहान संख्या शोधून घेतली. दोन्ही संख्यांची वजाबाकी केली तर या ठिकाणी रिमाइंडर मिळाला 5. या ठिकाणी पुन्हा आपण 0 लावून घेतला. संख्या मिळाली 50. आता या 50 या संख्येपेक्षा आपण लहान संख्या शोधणार आहोत 13च्या टेबलमध्ये, म्हणजे 13 थ्रीजा मायनस 39. दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी रिमाइंडर राहिला 11. पुन्हा आपण 0 लावून घेतला. आता बघा या ठिकाणी संख्या मिळाली आपल्याला 110. या ठिकाणी सुद्धा स्टार्टिंगला संख्या होती 110. म्हणजे जर आता आपण पुढे डिव्हायडेशन करायचं ठरवलं तर पुन्हा हा जो भागाकार या प्रकारे आलेला आहे असंच आपल्याला पुन्हा प्रोसेस ही रिपीट होणार आहे. म्हणजे हेच आन्सर आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे डिव्हायडेशन स्टॉप करणार. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं तर मायनस 11/13 इक्वल टू 0.846153. या ठिकाणी आपण वरती बार लावून घेतला, कारण हेच संख्या आपल्याला आता रिपीट होत जाणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे बार लावून घेतलं. अशा प्रकारे आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे आणि या आन्सरला आपण लावणार आहोत निगेटिव्ह साईन, कारण आपलं जे एक्झाम्पल दिलं होतं त्याला निगेटिव्ह साईन होती, म्हणून या आन्सरला सुद्धा आपण ही निगेटिव्ह साईन लावून घेतली. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कम्प्लिटली सॉल्व्ह केलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.